नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, येत्या 2 मार्चला म्हणजेच सोमवारी होळीचा पवित्र सण येत आहे आणि दरवर्षीप्रमाणे हुताशनी पौर्णिमेला होळी साजरी केली जाते, ज्याला फाल्गुनी पौर्णिमा असंही म्हणतात. यावर्षी हुताशनी पौर्णिमेची सुरुवात 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 होणार आहे आणि याची समाप्ती 3 मार्चला संध्याकाळी 5:07 होईल. आणि म्हणूनच यंदा 2 मार्चलाच होलिका दहन हे केलं जाणार आहे, कारण होलिका दहन नेहमी पौर्णिमेच्या काळातच करण्याची परंपरा आहे. होळीचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी आपण होळी प्रज्वलित करतो, तिची श्रद्धेने पूजा करतो आणि प्रतिकारात्मक रूपामध्ये आपल्या आयुष्यातील नकारात्मकता, वाईट विचार, चुकीची कर्म आणि आतमध्ये साचलेली वाईट ऊर्जा त्या अग्नीमध्ये अर्पण करतो, जेणेकरून पुढील दिवसांची सुरुवात नवीन आशेने, नवीन प्रकाशाने आणि सकारात्मक ऊर्जेने होईल. होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, अंधारावरती प्रकाशाचा विजय म्हणून आपण हा सण साजरा करत असतो. तर हा केवळ एक उत्सव नसून एक आध्यात्मिक शुद्धीकरण मानला जातो. असं म्हटलं जातं की या दिवशी श्रद्धेने पूजा केल्यास देवी लक्ष्मी घरामध्ये स्थिर होते आणि जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी वाढते. त्यामुळे हा दिवस साधा नाही तर अत्यंत प्रभावी आणि फलदायी मानला जातो. याच कारणामुळे या होळीच्या दिवशी काही विशिष्ट वस्तू घरात आणणे आणि त्या योग्य रीतीने स्थापन करणं खूप शुभ मानलं जातं, कारण त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती आणि अडथळे कमी होण्यास मदत होते. घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि हळूहळू प्रगती, भरभराट आणि आर्थिक स्थैर्य येऊ लागतं. आणि म्हणूनच 2 मार्चच्या होळीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत या 5 पैकी किमान एक तरी वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की आणायची आहे. तर त्या कोणत्या वस्तू आहेत आणि त्या कशा आणायच्या आणि आणल्यानंतर त्याचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच खाली असलेल्या हाय बटनवर सुद्धा क्लिक करा. तर पहा मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या 5 पवित्र आणि महत्त्वाच्या वस्तू सांगणार आहे, त्या 5 पैकी किमान एक तरी वस्तू तुम्ही होळी येण्यापूर्वी आपल्या घरात आणलीच पाहिजे. कारण हा केवळ उपाय नाही तर परंपरेतून चालत आलेला श्रद्धेचा आणि अनुभवाचा मार्ग आहे. आणि जर या वस्तू तुमच्या घरात आधीपासूनच असतील तर त्या पुन्हा विकत आणण्याची अजिबात गरज नाही, कारण मुख्य गोष्ट अशी आहे की ती भावना आणि श्रद्धा. होळीचा दिवस हा अत्यंत पवित्र मानला जातो, महत्त्वाचा मानला जातो, कारण त्या दिवशी पौर्णिमा असते आणि पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी यांना समर्पित मानली जाते. म्हणून या दिवशी केलेले उपाय, केलेली पूजा आणि केलेली सेवा आणि केलेले संकल्प हे लवकर फळ देतात, असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. आणि म्हणूनच या वस्तू होळीच्या आधीच घरात आणणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. अनेकदा आपण पाहतो की खूप प्रयत्न करूनही आयुष्यामध्ये यश मिळत नाही, मेहनत करूनही पैसा टिकत नाही, घरात समृद्धी येत नाही किंवा आलेला पैसा काही ना काही कारणाने घरातनं बाहेर निघून जातो. आणि अशा वेळी काही कारणं त्याच्या मागे असू शकतात, जसं की घरातील वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा. आणि हे टाळण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काही विशिष्ट वस्तूंना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे, कारण या वस्तूंमुळे घरातील वातावरण शुद्ध होतं, वास्तुदोष कमी होण्यास मदत होते आणि सुख, शांती, समृद्धी हळूहळू आपल्या घरामध्ये नांदू लागते. या वस्तूंना घरात संपत्ती आकर्षित करण्याचा एक मार्ग मानला गेला आहे आणि म्हणूनच त्यांना इतकं महत्त्व दिलं जातं. आता यामध्ये सगळ्यात पहिली आणि अत्यंत प्रभावी वस्तू आहे ते म्हणजे चांदीचं नाणं, कारण चांदी ही चंद्र आणि लक्ष्मी तत्वाशी संबंधित मानली जाते. आणि योग्य दिवशी श्रद्धेने घरात आणलेलं चांदीचं नाणं हे आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. अनेक घरांमध्ये आर्थिक अडचणी सतत जाणवत असतात, पैसा टिकत नाही, कमाई असून सुद्धा बचत होत नाही, म्हणजे काही सेव्हिंग्ज होत नाहीत किंवा पैसा येतो पण तो लगेचच खर्च होतो. आणि अशा वेळी होळीपूर्वी श्रद्धेने चांदीचं नाणं घरामध्ये आणून त्याची योग्य पद्धतीने पूजा केली तर हळूहळू आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यास मदत होते असं मानलं जातं.
आणि त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्हाला चांदीचं नाणं जे आहे तर ते खरेदी करून घरी आणायचं आहे. होळीच्या दिवशी चांदीचं नाणं खरेदी करून आणल्याने घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते. हे चांदीचं नाणं आणल्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला गुंडाळून त्यावरती हळद कुंकू लावून तुम्हाला ते तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. या उपायाने आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. आणि यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे पंचधातूचं स्वस्तिक. आता होळीच्या दिवशी किंवा होळीच्या आधी तुम्ही हे पंचधातूचं स्वस्तिक जे आहे तर ते खरेदी करायचं आहे. आता हे तुम्हाला कुठं मिळेल तर जिथे सोनाराचं दुकान असतं तर तिथे सुद्धा पंचधातूचं स्वस्तिक जे आहे तर ते मिळतं, किंवा जिथे देवाच्या तांब्याच्या पंचधातूच्या मूर्त्या मिळतात तर तिथे सुद्धा तुम्हाला अगदी हे इझिली मिळून जाईल. तर तिथे तुम्हाला पंचधातूचं स्वस्तिक जे आहे तर ते मिळेल आणि ते तुम्हाला घरी खरेदी करून आणायचं आहे. आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार हा स्वच्छ पुसून काढायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे स्वस्तिक जे आहे तर ते लावायचं आहे. स्वस्तिक जे आहे तर ते मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. स्वस्तिक चिन्ह या दिवशी जर आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते. कारण या स्वस्तिकामध्ये अनेक देवतांसह माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो. आणि त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती सुद्धा वाढत जाते. आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या जसं की पितृदोष, वास्तुदोष किंवा नजरबाधा यासारखे सर्व दोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होतात. आणि म्हणून असं एक पंचधातूचं स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला नक्की खरेदी करायचं आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कासव. तर पहा, आपल्या हिंदू धर्मात कासव हा अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो. अशा स्थितीत होळीच्या दिवशी धातूचे कासव घरी खरेदी करून आणणं खूप शुभ मानलं जातं. कारण तुम्ही पाहिलं असेल, आपण जेव्हा कोणत्याही मंदिरामध्ये जातो तेव्हा त्या मंदिराच्या बाहेरच आपण सर्वप्रथम कासवाला नमस्कार करत असतो. कासवाच्या पाया पडूनच मग आपण देवाचं दर्शन आतमध्ये जाऊन घेत असतो. त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये सुद्धा पंचधातूचं छोटंसं कासव जे आहे तर ते असायलाच हवं. पंचधातूचं शक्य नसेल तर तुम्ही तांब्याचं कासव घेतलं तरी सुद्धा चालेल. एखाद्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हे कासव जे आहे तर ते ठेवायचं आहे. कारण कासव हा नेहमी पाण्यामध्येच असतो आणि म्हणून आपल्या देवघरामध्ये सुद्धा कासव ठेवताना ते पाण्यामध्येच तुम्हाला ठेवायचं आहे. आणि कासव ठेवताना तुम्हाला त्या कासवाचं तोंड जे आहे तर ते देवांकडे असेल अशाच पद्धतीने तुम्हाला ते कासव तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे कासव खरेदी करणार आहे तेव्हा कासवाच्या पाठीवरती श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र हे अवश्य असलं पाहिजे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला कासव हे खरेदी करायचं आहे आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये पूजेच्या ठिकाणी हे कासव जे आहे तर ते ठेवायचं आहे. त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचा वास करू लागते. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कवड्यांचं तोरण. जेव्हा आपण हे कवड्यांचं तोरण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते आणि या कवड्यांमुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवेश करत नाही. आणि म्हणून तुम्हाला या हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती कवड्यांचं तोरण जे आहे तर ते लावायचं आहे. कारण ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे तशीच कवड्यांची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातून झालेली आहे. आणि म्हणून जिथे जिथे कवडी असतात तिथे तिथे माता लक्ष्मी ही असतेच. तर कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे आपण जर या कवड्यांचं तोरण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावलं तर आपल्या घराचं अनेक संकटांपासून, वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं. आपल्या घरात असणारे सर्व दोष हे नाहीसे होतात. त्याचबरोबर या हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचं रोपटं किंवा बांबूचं झाड हे सुद्धा खरेदी करणं हे खूप शुभ मानलं जातं. कारण या दोन्ही वस्तू ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून तुम्हाला होळी येण्यापूर्वी किंवा अगदी होळीच्या दिवशी तुम्ही या ज्या काही वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या आवर्जून खरेदी करायच्या आहेत. आता सगळ्यात वस्तू तुम्हाला खरेदी करणं शक्य नसेल तर त्यापैकी तुम्ही एक सुद्धा वस्तू आणली तरी सुद्धा चालेल, किंवा जेवढ्या तुम्हाला आणणं शक्य आहे तेवढ्या वस्तू तुम्ही नक्की खरेदी करा. आणि जर तुमच्याकडे आधीपासूनच काही घरामध्ये वस्तू असतील तर त्या खरेदी तुम्ही नाही केल्या तरीही चालेल. फक्त त्या वस्तूंची तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी पूजा करायची आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार होळीपूर्वी काही खास गोष्टी आपल्या घरात आणल्या तर वर्षभर घरात सुखसमृद्धी राहते आणि आर्थिक संकटांचा आपल्याला सामना करावा लागत नाही. आणि म्हणून होळी येण्याआधी या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरी आणणं हे खूप शुभ मानलं जातं, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो.
तर रंगाचा सण म्हणजे होळीला जेवढं पौराणिक महत्त्व आहे तेवढंच वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा त्याचं खूप मोठं महत्त्व आहे. आणि वास्तुशास्त्रानुसारच होळीपूर्वी काही वस्तू घरी आणल्यास वर्षभर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो आणि संपत्तीमध्ये कधीही कमतरता येत नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.